भाई तू ये क्या कर रहा है? क्यों? प्रैक्टिस कर रहा हूँ। मेरे साथ जिम में चल। क्यों? यहाँ भी प्रैक्टिस होती है और जिम में भी प्रैक्टिस होती है, दोनों सर फिटनेस है ना। चलो लोगों से पूछते हैं, जिम वाला अच्छा है या ग्राउंड वाला अच्छा है? चलो ठीक है। अंकल एक क्वेश्चन था आपसे। जिम अच्छा है या ग्राउंड अच्छा है? ग्राउंड अच्छा है, क्यों, ऐसा क्यों लगता है आपको? क्योंकि जिम पर आपको वेल ट्रेन किया जाता है, बट वेल ट्रेन से अच्छा खुद आप जो करते हो आपका एक्सरसाइज रियलिटी, और उसमें आपको एनर्जी भी बढ़ती है। सेम क्वेश्चन आपको। जिम अच्छा क्यों नहीं बोल के वहाँ पे ऐसा एटमॉस्फेयर की हवा नहीं मिलती। ओ, और जिम में कैसा होता है, एकदम सफोकेशन होता है। और जैसे अपने को नैसर्गिक जैसे हवा लगती है वैसे मिलती नहीं, इसलिए जिम अच्छा नहीं, मेरे हिसाब से ग्राउंड ही अच्छा है। और अपन सूर्य भगवान के कांटेक्ट में रहते, वो जो विटामिन डी3 अपने को मिलता है कि नहीं। और हवा हवा में से अपने को सब प्रकार के ऑक्सीजन बाकी जो जितना अपने शरीर को लगता है वो मिलते, इसलिए मेरे हिसाब से जिम अच्छा नहीं। ठीक है, थँक यू सर। हाँ। जिम मध्ये जाणाऱ्या लोकांचं कसं आहे की त्यांना जिम वेल कोच काय करतात की त्यांना एनर्जी पावडर ड्रिंक वगैरे देतात आणि त्या पद्धतीने त्यांना वेल ट्रेन करण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते लाईफ लॉंग मध्ये त्यांना हेल्दी राहत नाही. तसं आपले जे काही योगा आहेत, आपले नॅचरल व्यायाम आहेत, ते आपण आपल्या मोकळ्या वातावरणात केल्यानंतर ऑक्सिजनचं प्रमाण आपल्या शरीरातलं 100% वाढतं, तुमचे व्याधी कमी होतात. आणि तुम्ही वेल ट्रेन असणारा जिम मधला आणि जर तुम्ही नॅचरल मध्ये व्यायाम करणाऱ्या लोकांचं निश्चित जर फिजिकल फिटनेस जर पाहिला तर नॅचरल वातावरणात व्यायाम करणाऱ्या लोकांचा चांगलाच भरणार, तुमच्या टेस्ट वगैरे चांगल्याच येणार. त्यामुळे नॅचरल वातावरणात व्यायाम करणं कधीही चांगलं. विरुद्ध काम करायला लागले शरीराला, आहे की नाही. तुम्ही आपल्या शरीरामध्ये समजा एक विशिष्ट प्रत्येक गोष्टीला स्ट्रेस तेवढाच आवश्यकता असतो. तुम्ही काय करता, समजा तुम्हाला आज जर 10 किलो वेट जर पाहिजे असेल तर तुम्ही बळजबरी त्याला 15 किलो, माझी बॉडी कशी फुगन, बळजबरी पंपिंग करू नका. तुम्ही बळजबरी शरीराला जर पंपिंग केलं तर तुमच्या हार्टवरती प्रेशर येतं. हार्टवर प्रेशर आल्याच्या नंतर तुमच्या हार्टला पूर्ण शरीरातून रक्त पसरण्यासाठी तेवढंच जास्त उशीर लागतो. मग काही काही लोकांना हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम येतो जिम करताना, आहे की नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर पंपिंग करायचं, तुमची स्ट्रेंथ वाढती, त्याच्याबद्दल वाद नाही, पण तुमचं कालांतराने काय होतं, तुमचं जिम सोडल्याच्या नंतर तुमचं शरीर परत भेटलं नाही तुम्हाला तेवढी पंपिंग करायला, तर मग तुमचं शरीर फुगतं. मग फुगल्यानंतर तुम्ही परत ग्राउंड चालू करता. मग तुम्ही जिम मधून ग्राउंडवर जर यायचं असेल तुम्हाला, तर मग तुम्ही पहिलेच ग्राउंड करा ना, आहे की नाही. आता मी सुद्धा स्वतः जिम केली होती. जिम केल्यामुळे मी कंटिन्यू 2 वर्ष जिम केली, नंतर सोडले तर माझं पोट सुटलं, आहे की नाही. मग आता मग परत मी हे केलं, म्हटलं जर आपल्याला अनुभव नव्हता ना, म्हणजे मग मी याच्यामध्ये स्वतः सस्टेनेबिलिटी आहे की तुम्ही ग्राउंड वर रेग्युलर मध्ये राहू शकता. रेग्युलर जर राहिलं As तर compared to gym. जर तुम्ही जिम करून जर परत तुम्हाला जर ग्राउंडवर येणारच आहे तुम्ही 100%, कारण मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. आणि एखाद्या वेळेस काय कारणामुळे ग्राउंड जरी आपलं रेग्युलर झालं नाही, पण आपल्या स्टॅमिना आहे का तेवढाच राहतो. परत तिथूनच वाढणार, असं नाही की परत झिरोवर येणार, कमी येणार तसं. कारण निसर्गाच्या सानिध्यात राहा तुम्ही, माझं असं म्हणायचं. जिम कसं आहे, एक 4 भिंतीच्या मध्ये, आणि तिथं आपल्याला प्रॉपर ऑक्सिजन भेटत नाही. आपला प्रॉपर ऑक्सिजन ज्यावेळेस भेटल ना, त्यावेळेस आपलं प्रत्येक गोष्टीचं आपला मेंदू काम करत. आपण नाही म्हणत काय आपल्याला काहीतरी असं आठवायला नाही. तुम्ही जिमच्या कंपॅरिझन मध्ये पोरं जे ग्राउंड करतात ते हुशारच असतात. तर कारण त्यांना आपण म्हणतो एखाद्या दिवशी अरे मला हे आठवायला नाही, कारण आपलं ऑक्सिजन त्यापर्यंत पोहोचत नाही, आपला मेंदू पर्यंत, त्याच्यामुळे त्याला त्या गोष्टी आठवत नाही. आणि त्याच्यामुळे जिम विषय माहिती आहे, बाकीचे सगळे इक्विपमेंट विषय माहिती आहे, तर तुम्हाला प्रोटीन विषय आणि समजा जे रेग्युलर प्रॅक्टिस करतात त्यांच्याविषयी काय आहे? रेग्युलर प्रॅक्टिस नाही, सप्लिमेंटरी घेणार आहे. म्हणजे मला कसं वाटतं की आपल्याला नाही, मला फक्त एक सांगा, तुम्ही जे आता म्हटलं ठीक आहे, मला त्याचा एक अपवाद, मला म्हणजे तुमच्या विरोध आहे तुमच्या याला. कारण मला कसं वाटतं की जी तुमच्या बॉडीची रिक्वायरमेंट ती कम्प्लीट नाही होते आपल्या नॅचरल, म्हणजे इंडियामध्ये तरी जेवढे मी व्हिडिओ बघितले, खूप सारे रिसर्च केले, त्याच्या अकॉर्डिंग मला असं वाटतं की इंडियामध्ये प्रोटीन डिफिशियन्सी आहे. त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, प्रोटीन डिफिशियन्सी होणं आता स्वाभाविकच आहे. समजा आपल्याला जर आपल्याला जे पदार्थ आपण खातो गावरान वगैरे, त्याच्यामध्ये आता गावरान पदार्थ म्हणजे जास्त राहिलेलेच नाही. सगळे पेस्टिसाइड ना वगैरे फवारणी करूनच आपल्यापर्यंत येतात. मग ते त्याच्यामध्ये ना जे आपल्याला पाहिजे ते सत्व त्याच्यातून भेटत नाही. तुम्हाला जर पाहिजेच, आता मुलं काही काही काय करतात, नॉनव्हेज खातात वगैरे, तुम्हाला जर सगळ्यात जास्त प्रोटीन जर पाहिजे असेल तर आपल्या हरभरे डाळी वगैरे त्याच्यामधून भेटतात ना, उडदाची डाळ,
नाही पण त्यांनी पण तर आपली पूर्ण प्रोटीन रिक्वायरमेंट कम्प्लीट होत नाही ना, हा नाही प्रॉब्लेम आहे. नाही रिक्वायरमेंट आता कसं आहे नॉनव्हेज, आता मी प्युअर व्हेजिटेरियन माणूस आहे त्याच्यामुळे मी नॉनव्हेजच्या विरोधात आहे. ते नॉनव्हेज नाही, जर व्हेज मध्ये पण समजा प्रोटीनची रिक्वायरमेंट तुम्हाला नाही कम्प्लीट करायची प्रोटीन तर- जर करायचं तर आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे फळं आहेत ना, भेटतात ना. आता आपल्याला शरीराला प्रोटीन लागतं किती हम्म, हम्म. ते तुम्ही Body त्याचा weight अभ्यास नुसार. करायला पाहिजे. हा हा. बॉडी वेट नुसार जर तुम्ही त्याचा जर कमी बी राहिलं तरी त्याचा काही विषय नाही. हम्म. प्रोटीन आपण कशासाठी घेतो, बॉडी बिल्डिंग साठी. हम्म. बॉडी बिल्डिंग साठी फक्त प्रोटीनच महत्वाचं नसतं, त्याच्यामध्ये कॅल्शियम वगैरे सगळ्या प्रकारचे आपल्याला कंटेंट्स महत्वाचे असतात. नाही असं नाही की प्रोटीन फक्त जे जिम वगैरे जाते त्यांनाच रिक्वायरमेंट नाही नाही प्रोटीन तर सगळ्याच गोष्टीसाठी ओव्हर requirement. हेल्थ त्यात काही साठी विषयच आहे, नाही. कारण जसे स्किन म्हणजे स्किनचं आपले म्हटलं त्यासाठी म्हणजे पण पूर्ण protein बॉडी लागतं. पार्ट साठी आपली प्रोटीन महत्वाचं आहे, हा. त्याच्याबद्दल काही नाही. पण आपल्याला जे अन्नातून जेवढं प्रोटीन भेटतं हम्म. तेवढं ते पावडर मधून गेन करून काय फायदा आहे असं. हम्म, हम्म, हम्म. आणि तुम्ही जे म्हटले की नाही का ग्राउंड वर खूप जास्त म्हणजे स्ट्रेंथ वगैरे असते, ऑब्व्हियसली ग्राउंड वाल्यांची स्ट्रेंथ जास्त असते, हम्म. पण फिजिक जिम वाल्यांची चांगली दिसते. याच्यामध्ये तुम्हाला काय फिजिक्स म्हणजे म्हणायचं? तुमचं आता ते शेवटी शरीर मेंटेन करतात, ते तशा तोच आयटम मारतात. तुम्हाला जर चेस्ट हे करायचं तर ते चेस्टच करतात. हम्म, हम्म, तुम्ही बघा आता तालीम जे लोक मारतात हम्म, त्यांचं पण तेवढं राहतच ना. आहे की नाही? म्हणजे जिमला फक्त एवढंच आहे की तुमच्या शरीराला शेप येतो, हम्म, हम्म, हम्म. पण मी तर यालाच प्रेफर करणार Ground वाल्यांना. ग्राउंडला. ठीक आहे. शेप येतो आणि काय शेप तसं बी आपल्याला स्ट्रेंथ पाहिजे महत्वाची, शेपचं काय एवढं. नाही कुठल्या पण बॉडी पार्टचं फंक्शन काय तुम्हाला काय वाटतं की मोबिलिटी असली पाहिजे किंवा बल्क मध्ये दिसलं पाहिजे किंवा मसल दिसले पाहिजे? इकडे बघा, माझं मसल दिसण्यापेक्षा मला असं वाटतं की असण्याला जास्त महत्व आहे. कारण शरीर आपण निसर्गाच्या सानिध्यात ज्यावेळेस राहतो, पहिले योगा करायचं, नंतर मेडिटेशन करायचं, नंतर तुम्ही कसरत जास्त व्यायाम करायचा. हम्म. कारण तुम्ही योगा मेडिटेशन केलं की तुमच्या शरीरात ऑटोमॅटिकली तुमचं लिव्हर चांगलं फंक्शन राहील, त्याच्यानंतर हृदय चांगलं राहील, तुमची हम्म. किडनी चांगली राहील, हम्म. तुमचा मेंदू पण चांगला राहील. आपले मेन जे पार्ट आहे हम्म. हे चांगले राहिले तर आपलं शरीर चांगलं राहील. हा. नुसतं बॉडी पंपिंग करून त्याला काही अर्थ नाही. आज म्हणजे मी याला जास्त विरोध करणार नाही जिमला. आता एक वयाच्या विशिष्ट वयापर्यंत तुमचं जिम चांगलं आहे, 25 वयापर्यंत. पण त्याच्यानंतर तर पेन वगैरे हा. व्हायला चालू होतं. तुम्ही बळजबरी त्याला स्ट्रेस करायला लागले आणि ताण द्यायला लागले, तर स्ट्रेस केलेल्या नंतर त्याला नंतर त्रास होणारच कालांतराने. आणि जे लोक मसल वाढून त्यांचं वयाच्या 60 वर्षानंतर मसल लटकतात त्यांचे हा, हा. मसल, मग त्याला चरबी आपल्याला कमी नसते करता येते. हम्म. आहे की नाही? कारण तेव्हा तेवढी स्ट्रेंथ नसते किंवा Strength स्टॅमिना नसते नसतो. तुमचं, मग कालांतराने वयाच्या 60च्या नंतर तुम्हाला ते हाडं ठिसूळ होतात. हम्म. हाडं ठिसूळ झाल्यावर मग तुमचं ते पेन होणं, काही होणं, ते असं होतं कारण. नाही हे पण मी म्हणजे आता एक म्हणजे सर्वांनाच एक सांगणं आहे की नाही का, असं जसं तुमचं म्हणणं झालं की मोबिलिटी चांगली आहे, फ्लेक्सिबिलिटी पाहिजे किंवा ग्राउंडवर एक्सरसाइज चांगली आहे, तसंच म्हणजे जिमवर पण काही असं हे नाही. आता मुंबई सारख्या ठिकाणी ग्राउंडवर सुद्धा इक्विपमेंट ठेवलेले वगैरे, म्हणजे ते पण खूप बेटर आयडिया आहे की म्हणजे कुठल्या पण मसलचं फंक्शन काय असतं की त्या मसलला तुम्ही पूर्ण वर्कआउट करून त्या मसलला ब्रेक करा, त्याच्यानंतर योग्य आहार घ्या, त्याच्यानंतर क्वालिटी स्लीप घ्या, मग ते मसल पुन्हा रिकव्हर होतं आणि एक बेटर शेप मध्ये येतं. बरोबर. मग त्याच्यामुळेच माझं असं म्हणणं आहे की मस्क्युलरिटी पण ठीक आहे, बट एक स्पेसिफिक लेवलला, पण त्याच लेवलला तुमची मोबिलिटी पण असली पाहिजे, तुम्ही तेवढे फ्लेक्सिबल पण असले बरोबर पाहिजे. आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे की आपण जर निसर्गाच्या वातावरणात जर तुमची जिम असली तर मग ते ओपन आहे, पण 4 भिंतीच्या याच्यामध्ये नको. हे आजपासून नाहीये. तर राजे महाराज म्हणजे आपले जेवढे काही राजे होऊन गेलेत त्यांच्या काळातही काही जिम होते का? आता राजा आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घेतलं किंवा आपण शंभू राजांचं उदाहरण घेतलं, तर मैदानी खेळ होते आणि मैदानी व्यायाम होते. म्हणजे ते जे काय करत होते त्यांना जिम थोडी होतं. मैदानी तलवारबाजी मैदानीच आहे, तुमचं भाला फेक मैदानीच आहे, म्हणजे सगळे खेळ मैदानीच होते. आणि त्या काळात प्रोटीन पावडर होती का? राजांना नव्हती. म्हणजे जे काय आहे ते नॅचरल फूड जेव्हा आपण खातो त्याच्यामधून आपल्या बॉडीनं ऍब्सॉर्ब करून दिलेलं पाहिजे प्रोटीन. आपण काय करतो, इन्स्टंट फूड घ्यायची सवय लागली. आणि आजकाल कसं झालंय की जिम करतो म्हणून आपली बॉडी नाही. जिम करणाऱ्या व्यक्तीला एखादा तालीम करणारा किंवा एखादा मल्ल काही जिम मध्ये जाऊन काही व्यायाम करत नसतो. मल्ल हा ग्राउंड मध्ये हे करत असतो, व्यायाम करतो. मल्ला समोर जिम वाला टिकतो का? 100% टिकू नाही शकत. कारण त्याची एनर्जी जी आहे ती ऑटोमॅटिकली त्यांनी नॅचरल पद्धतीने मिळवलेली असते, शरीराला एकदम इन्स्टंट फूड घेऊन नाही मिळवलेली. नाही, आणि मला ह्याच्यावर पण एक म्हणायचंय की तुम्ही जसं म्हटले की नाही का ते मल्लवाला अलग आहे, जिमवाला अलग आहे, दोघांचं कम्पॅरिझन होऊ शकत नाही. बट इन रिअल मध्ये जर बघितलं तर दोघांचे स्पेसिफिक गोल पण असतात. आता ह्याचं मेन मोटिव्ह काय की स्टॅमिना राहणं, आणि हे जिम वाल्याचं ते जास्त करून गोल नव्हतं. त्याचं गोल स्टॅमिना वाल्याने चांगली दिसली पाहिजे. फिजिकल अपीअरन्स पेक्षा तुमचं मेन बॉडी बीएमजी जो रेट आहे तो बीएमजी तुमचा बीएमआय व्यवस्थित आहे का, तुमचं वेट नॉर्मल आहे,
तुम्हाला काही व्याधी आहेत का? मग आज तुम्ही वाटतं की मी जिम मुळे माझ्या बॉडी शेप मध्ये आली, मला 6 पॅक आले, ठीक आहे, मान्य आहे. पण तुम्ही सूर्यनमस्कार करा, तुमच्या सूर्यनमस्कार करण्याने आणि दंडबैठका करण्याने तुमचे 6 पॅक तयार होतात. अरे त्याला तुम्हाला काय गरज आहे की बाबा तुम्ही हे रिअल आहे का असं? 100% रिअलिटी सूर्यनमस्कार मी सूर्यनमस्कार करण्यात मी तुमचे जर- बरेचसे- आता मी तुम्ही डेली 50 सूर्यनमस्कार जरी घालतो. केलं ना म्हणजे, तुमचं माझं पॅक already पण माझं वाढतात, six pack आहे बॅक पण वाढतात हा. आणि चेस्ट पण वाढते. म्हणजे ऍट अ आणि टाइम तुमचे 3 याचा व्यायाम आला. मसल्स रेडी होतायत पण ना. तुम्ही जिम मध्ये काय करता, तुम्हाला चेस्ट वाढायचं तर फक्त स्पेशल एकच हे करता. आहे का? आणि त्याच्यामुळं काय होतं, अननॅचरली आपण काय करतो, हार्टला स्ट्रेस देतोय. आज आता तुम्ही त्याच्याऐवजी आता तुम्हाला काय वाटतंय की बाबा नाही, मला माझे फूट मी हे करायचं, तुम्ही आपल्या रनिंग त्या मिल ह्याच्यावर चालता, आपलं ट्रेडमिलवर चालता तुम्हाला तो आनंद आहे की बा तुम्ही 1 किलोमीटर चालले, 10 किलोमीटर चालले, पण तुम्ही त्याचे एक स्पेसिफिक रेंज मध्ये चालू शकता. ते मीटर आपल्याला दाखवत राहतं की ते आपल्याला असंच चालायचं असं. पण तुम्ही बाहेर ग्राउंडला गेले, तुम्हाला माहिती आहे का तुम्ही किती किलोमीटर प्रतिवेगाने चालले? आता माझा चालण्याचा वेग 6 किलोमीटर प्रतिवेग आहे. तर तसं तुम्ही ग्राउंडवर पळू कसं लागले. डिफाईन केलं? कारण मी सॅमसंगचं माझ्याकडे ऍप आहे, तर मी त्या पद्धतीने माझं जे चालणं आहे ते 5 किलोमीटर, कधी कधी रनिंग करतो तर मी 3 किलोमीटर किंवा 4 किलोमीटर, असं आपण 7 ते 8 किलोमीटर प्रतिवेगानं सुद्धा पळू शकतो. आणि विदिन 1 आवर मी जवळपास एक 15 ते 16 किलोमीटर चालतो. आणि पळण्याचं जे आहे ते 18 ते 19 किलोमीटर पळू शकतो. पण ही रेंज कशी आली? ही मला जिम मधून आली का? नाही आली, ही नॅचरली आली आणि साहेबांचं हळूहळू वय ग्रोथ जवळपास, झाली. आणि 40 मी गेल्या 20 40 plus वर्षापासून आहे. रनिंग करतो. तरी पण आणि ते व्यायाम एवढ्या करतो. वयामध्ये एवढं जर हे करत असतील तर हे निसर्गाची रेग्युलरली कमाल व्यायाम आहे असं करतो. म्हणावं लागेल. आणि कसलंही आतापर्यंत हेल्थ सप्लिमेंट कधी घेतलं नाही. गेल्या 20 वर्षामध्ये कधीही आयपीडी म्हणजे मी ऍडमिट झालो नाही कोणत्याही व्याधी. आणि आजही माझे सगळे ब्लड रिपोर्ट जर पाहिले तर सगळे नॉर्मल आहे. जर ग्राउंड वाला माणूस जर जेवढं चालत असेल तेवढा जिम वाला माणूस त्याच्या कम्पेअर मध्ये चालू शकत नाही. आणि मी तालीमही केलेली आहे. एवढं बॅड फील होतं. तालीमही करत होतो. तर तुम्ही तालीम करणारा व्यक्ती आपलं शरीर आहे ना, पंपिंग नाही पाहिजे, comparison फ्लेक्झिबल वाटलं तर पाहिजे. करायचं ते तुम्ही बघा आपल्याला कराटेवाले body माणसं shape कसे किंवा पूर्ण फ्लेक्झिबल energy असतात. सर्व चालू है। आपको क्या प्रेफर करना चाहिए? ग्राउंड अच्छा रहता है हेल्थ के लिए, प्रैक्टिस के लिए, या जिम अच्छी रहती है? ग्राउंड बेस्ट, क्यों सर? ऑक्सीजन मिलती है, हाँ, सबसे मेन बात एनवायरनमेंट मिलती है नेचुरल। और जिम क्यों? जिम में सब लॉक रहता है, नेचुरल कुछ नहीं मिलता है। अभी की जिम तो बहुत ही प्रॉब्लमेटिक है, AC कंपलसरी कर दी है। हाँ, अब वहाँ पर जो एनवायरनमेंट मिल जाता है वो देख लीजिए, एक तो आपकी बॉडी की गर्मी निकलती है सबकी, फिर वहाँ पर पसीना भी निकलता है, हाँ, एक दूसरे का लगता है, वो भी एक इशू है। और सबका ऑक्सीजन एक जगह नहीं होता है, खुले में नहीं, जैसे कि पहले भारतीय पद्धति में खुले में होते थे, अपनी पद्धत अपन भूल गए, अंग्रेज़ों ने अपना लिया। हाँ, पहले अपने जितने भी एक्सरसाइज होती थी वो सब इंडिया की थी, बाहर रहता था सब, अभी सब अंडरग्राउंड हो गया, तो वो ये ज़्यादा बेस्ट है, इसके स्टेमिना ज़्यादा बढ़ता है, अच्छा, इसमें रनिंग होता है, जॉगिंग होती है, आउटग्राउंड जितना भी होता है वो सब बेस्ट है। इसका स्टेमिना जिम से बहुत कम है। और बॉडी के बारे में आपको क्या कहना चाहोगे? बॉडी कटिंग या फिर फिटनेस के वाले में? फिटनेस होना चाहिए अंदर से। अंदर से? हाँ, जैसे कि मैं बोल रहा हूँ, हाँ, खाने के अंदर जो अपना पहले से जो चल रही है भारतीय पद्धति वो बेस्ट है। जिम की एक्सरसाइज ये एक नेचुरल नहीं है, टेबलेट ले रहे, सप्लीमेंट ले रहे, पाउडर ले रहे, उसके बाद दिखा रहे हैं, हार्ट अटैक की जो प्रमाण बढ़ रहे हैं उसकी वजह से बढ़ रहे। फिटनेस नहीं है ना, अंदरूनी फिटनेस नहीं है। आप प्रोटीन लेते हो या नहीं? नहीं, मैं सिर्फ नेचुरल प्रोटीन, अच्छा, सप्लीमेंट नहीं। क्या क्या आता है आपके पास? खाने की चीज़ें नेचुरली, फ्रूट अपने फ्रूट्स में, उसके बाद में चना वटाना, मट मूंग कोम वाली अच्छा, जो अपन नेचुरली खाते हैं वैसे। और किस लेते हो, उसका टाइमिंग वगैरह? मॉर्निंग में, मॉर्निंग में? हाँ, और चना होगा दूध के साथ, हाँ, खजूर वगैरह, ड्राई फ्रूट्स, इस तरीके से खाना है। बाकी दूसरी जितने भी चीज़ें बाहर के नहीं, घर का पका हुआ खाना, अच्छा, सलाद वगैरह अपन जैसा खाते हैं वैसे, अनाज पकी हुई ताज़ी रोटी, सब्जी वो नॉर्मल। और वो भाकर जो कहते हैं वो भी आप लेते हो या मतलब वो भी अच्छा रहता है? अच्छा रहता है। अभी जो इंस्टाग्राम पे एक पेज फॉलो हो रहा है, वो उनका नाम मुझे पता नहीं, ऋषिमुनि है, वो भारतीय पद्धति जीना सीखो बोल के पेज है, आपने देखा होगा, हाँ। आप डालो इंस्टाग्राम पे, उसमें पूरा डिटेल आएगा। अच्छा, उनका दिल्ली में कैंपस है, बहुत बड़ा है, वहाँ पर अभी जीना सीखो बोल के बहुत सेलिब्रिटी जा रहे हैं वहाँ पर। नेचुरल प्रोडक्ट जितना भी चीज़ें यूज़ करने हैं, आप लोग नेचुरल यूज़ करना है, वो चीज़ों पे वो बता रहे हैं कि पुराना 25 साल पुराना जो भारत था उसमें अभी में कितना फ़र्क है।
कुछ नहीं चल रही है। आप वो फॉलो करेंगे तो बहुत सारे डिटेल मिलेंगे उसमें। थँक्यू. सर एक प्रश्न विचारायचा होता. जिम जास्त महत्वाचं आहे की ग्राउंड जास्त महत्वाचं आहे? दोन्ही पण सेम आहे, काही विषय नाही. पण तुम्हाला जर फिजिक बनवायची बेस्ट, हा 4 चौकात वेगळं दिसायचं, तुम्हाला जिम शिवाय पर्याय नाही. आणि जो तुम्हाला फक्त स्ट्रेंथच वाढवायची, तुम्ही जर ग्राउंड पण केलं तर डायट महत्वाचा आहे भैया. हा सप्लिमेंट बद्दल तुमचं काय opinion आहे? सप्लिमेंट प्रत्येकाने घेतलं पाहिजे, असं काय वाटतं? कारण प्रोटीन सोर्स आपल्याला आजकाल पूर्ण भेटत नाही ना. आणि सप्लिमेंट हे बेस्ट ऑप्शन आहे याच्या तुलनेमध्ये, जे की आपल्याला सध्या न्यूट्रिशन भेटत नाही बरोबर जेवणामध्ये. डायट बद्दल तुमचं काय म्हणणं आहे की म्हणजे ग्राउंड वर करते त्यांना त्यांचं असं ओपिनियन आहे की आम्हाला सप्लिमेंटची कसली गरज पडत? भैया सप्लिमेंटची गरज सगळ्यांना असते. आता हे जे ग्राउंड करते का, हे तुला आहे ना 10 दिवसानंतर किंवा 10 महिन्यानंतर दवाखान्यात ऍडमिट दिसतील. जिम वाले कधी ऍडमिट होत नाही भैया. ग्राउंड करणं वाईट नाही असं म्हणत नाही, ग्राउंड करा पण ते सोबत तुम्ही डाएट पण करा. नुसतं अशा बड्या बड्या बाता नका मारू, आम्ही ग्राउंडवर चाललो. जिम वाले असेच फुसके असते. एकदा जिम मध्ये येऊन पहा आणि वर्कआउट करून दाखवा, दम असेल तुमच्यात तर. हो सर, खरं हा प्रश्न पण एक खूप मोठा प्रश्न आहे की त्यांचं ओपिनियन असं येतं ग्राउंड वाल्यांचं की जेवढी स्ट्रेंथ ग्राउंड वाल्यांमध्ये तेवढी स्ट्रेंथ जिम वाल्यांमध्ये नाही. चल ग्राउंड वाल्याला मला समोर समोर उभं कर ना, पाहू आपण कोणा स्ट्रेंथ जास्त आहे, हा कोणाची मसल मेमरी जास्त आहे, कोण स्ट्रॉंग आहे, पाहू आपण. सर ऍज अ जिम कोच लोकांचं असं म्हणणं आलं की जिम केल्याने हार्ट अटॅक वगैरे येतो, किंवा मागे खूप जास्त न्यूज व्हायरल झाली होती की जिम केल्यावर हार्ट अटॅकचा इश्यू येतो किंवा जिम मध्ये हार्ट अटॅक येतो. हे बघ बेटा, कसं असतं माहिती आहे, तुम्ही करोडोमध्ये एक माणूस मेलेला पाहते बरोबर आहे का, त्याला पहिलेच काय ते हेल्थ इश्यू असेल. हा तुम्ही घेणं देणं सप्लिमेंटचं नाव बदनाम करता देशामध्ये. त्या माणसानं काय काय दुसरे काही पदार्थ घेतलेले असते, तुम्हाला सांगता येत नाही ते काय असते. त्याच्यामुळे ते सप्लिमेंटचं नाव मदत टाकते. स्टेरॉइड नावाची गोष्ट असते एक, जिम मध्ये आलं ते आपण घेत नाही, आपण कोणाला सांगत पण नाही. पण ते जे हेवी बॉडी बिल्डर लोक असते ते स्टेरॉइड घेतात. त्या स्टेरॉइडमुळे त्यांचे हार्ट रेट एवढं वाढते, त्यांना पहिलेच काही हेल्थ इश्यू असेल त्याच्यामुळे अटॅक येऊन मारते. याचा अर्थ असा नका समजू की करोड लोकात एक माणूस मेला म्हणजे जिम वाईट आहे. मग तसे ग्राउंड करता करता पण लोक मेले, ग्राउंड वाईट नाही का? आपल्या जालन्यात झालं तो भैया, इथं कुठं क्रीडा संकुलवर एक माणूस रनिंग करता करता मेला रे, पोलीस भरती प्रॅक्टिस करत होता. मम्मी म्हणतो ग्राउंड करणं पण वाईट आहे, बरोबर आहे का? दोन्ही बेस्ट आहे, काही विषय नाही. तुम्ही सेफ करा, तुमच्या हेल्थचा इश्यू बाजूला ठेवून सगळं बरोबर करून करून मग तुम्हाला ग्राउंड करायचं तर ग्राउंड करा. जर तुम्हाला बेस्ट फिजिक्स ठेवायची तर तुम्ही जिम करा. आणि सर जिमचा विषय असा होतो की नाही का, जिम मध्ये समजा आपण जी बॉडी बनवतो ती नाही का नंतर लूज पडून जाते, असं का होतं? आता मला सांग, गाडीमध्ये पेट्रोल टाकलं तू, गाडी चालते बरोबर आहे का? तर जिम मध्ये जसा तू वर्कआउट करशील मसल पंप राहील ना. आता वर्कआउट सोडल्यानंतर तू मसल पंप करणार आहे का? मग मसल पंपच केले नाही तर मग तुझी बॉडी कशी दिसेल? रियलिटी है ना, जब तक ये जान तब तक ये जान, जब तक पंप करेंगे तब तक रहेगा. ठीक आहे, थँक्यू सर. ओके चल बाय. तुला काय वाटतं, ग्राउंड चांगलं आहे की जिम चांगलं आहे? ऑफकोर्स जिम, पण डिपेंड पण करा. जर का तुम्हाला जास्त फ्लेक्सिबिलिटी पाहिजे तर तुम्ही ग्राउंडवर जास्त प्रेफरन्स द्यायला पाहिजे. असं का? कारण मी तर फ्लेक्सिबल पण आहे, मी जिम पण जॉईन करतोय. मग तू जिम करत हो पण तरी पण तू ग्राउंड पण करतोय ना. जर का तुम्ही दोन्ही पण केलं तुमचं मसल बिल्ड पण होईल आणि तुमचं फ्लेक्सिबिलिटी पण राहील. बट मोस्ट ऑफ द पोरं काय करतात, ती फक्त जिम मारतात, म्हणजे फ्लेक्सिबिलिटी अवॉइड करतात, फ्लेक्सिबिलिटी अवॉइड करतात. सप्लिमेंट बद्दल काय ओपिनियन आहे? घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे? माझ्या मते नाही, बिकॉज आय एम ऑल नॅचरल. कुठलं नेव्हर एव्हर ट्राईड. क्रिएटिन? नाही. कुठलं क्रिएटिन तुम्हाला, जर का तुम्ही नॉनव्हेज प्रिफर करत असाल तर तुम्हाला चिकन मधून तुमचं इनफ क्रिएटिन इंटेक होऊन जाईल, प्रोटीन इंटेक पण होऊन जाईल. आणि जर का तुम्ही रेडीमेड प्रिफर केलं तर जास्त फास्ट ग्रोथ भेटेल. रेडीमेड इंटू ब्रॅकेट ओनली गोट मीट, नथिंग एल्स. ठीक आहे, थँक्यू ब्रो. तर हा खूप लोकांचा प्रश्न होता की ग्राउंड चांगलं की जिम चांगलं. तर आज सगळ्यांचे ओपिनियन आपण बघितलेच आहे. ह्याच्यामधले जर आपण रेशो बघितला तर एकच रेशो येतो, इक्वल येणार दोघेही. ज्या लोकांचं असं ओपिनियन आहे की ग्राउंडच चांगलं आहे, जिम चांगलं नाही, ती लोक पण गलत आहे. किंवा जिमवाल्यांचं जर असं ओपिनियन असेल की जिमच चांगलं आहे, ग्राउंड चांगलं नाही, तर ते पण लोक गलत येतात. त्यामुळे मी असं म्हटलं की दोघांचा रेशो इक्वल येतो. दोघं पण खूप जास्त गरजेचं आहे. बट जिमवाले चुकीचे केव्हा ठरतात, जेव्हा ते घरून आल्या आल्या लगेच वर्कआउट करायला लागतात किंवा त्यांचं
फोकस फक्त मसल बिल्डिंग वर असतं, हे खूप चुकीची गोष्ट आहे. इव्हन जे जिम ट्रेनर पण असतात ते सपोज मी आज आलो, निखिल सर पहिले सांगतात की वॉर्मअप करा त्याच्यानंतरच वर्कआउट करा, कारण फ्लेक्सिबिलिटी आणि कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम पण तेवढी जास्त इम्पॉर्टंट असते. त्याच्यामुळे मसल सोबत तुमचं शोल्डर मोबिलिटी झालं किंवा तुमच्या कुठल्याही पार्टची मस्क्युलरिटी आणि मोबिलिटी तेवढीच जास्त महत्वाची ठरते. त्याच्यामुळे होम किंवा जिम, ग्राउंड किंवा जिम हे कधीच कम्पॅरिझन होऊ शकत नाही, दोघं पण इम्पॉर्टंट आहे. तुम्ही फिट पण राहा, तुमची स्ट्रेंथ पण वाढली पाहिजे, तुमचं अपिअरन्स पण चांगलं दिसलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी ओव्हरऑल इम्पॉर्टंट आहे. आय होप डू लाईक इट व्हिडिओ. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. सोबतच तुमच्या जिम मध्ये आणि ग्राउंड मध्ये तुम्हाला कोणतं जास्त बेटर वाटतं ते कमेंट मध्ये लिहायला विसरू नका. होप तुम्हाला आवडला असेल. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.